मैत्रिणींनो, तर आज कशी घरच्यांची काय फरमाईश होती तर पोटॅटो फ्राईज मंचुरियन बनवायची। तर त्यासाठी मी काय केलेलं, मोठे 3 बटाटे असे मी छानपैकी कट करून असे मी पाण्यात घालून ठेवलेले होते। तर छान का ठेवले पाण्यात, तर ते काळे होऊ नयेत म्हणून ठेवलेले आहेत बरं का आपण। तर आता हे आपल्याला छानपैकी चाळणीमध्ये आपल्याला ह्याचं पूर्ण पाणी सगळं ड्रेन करून घ्यायचं आहे। छानपैकी आपण असं ह्याचं सगळं पाणी हे आपण ड्रेन करून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला हे पूर्ण कोरडे करायचे आहेत, अगदी म्हणजे अगदी कोरडे करायचे आहेत। तर त्यासाठी तुम्ही फॅन लावून पण ठेवू शकता किंवा थोडंसं फडक्याने आपण त्याला पुसून घेऊ शकतो। आपण मी अगदी सुक्या फडक्याने थोडेसे हे पुसून घेतले होते, म्हणजे लवकर पटकन पाणी त्याचं सगळं हे व्हावं म्हणून। तर आता हे छानपैकी आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचे आहेत आणि हे फार मोठे करायचे नाहीत बरं का, अगदी आपल्याला बाहेर मिळतात ना तसेच आपल्याला हे करून घ्यायचे, तरच हे कुरकुरीत होतात आणि मस्त याचं आपल्याला स्ट्रक्चर मिळतं। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला ह्याच्यामध्ये 1 पाव चमचा मीठ घालायचं आहे। आपली बटाट्याची किती क्वांटिटी आहे फ्राईजची त्याच्यावर आपल्याला हे मिठाचं प्रमाण घालायचं आहे। तर मी इथं 1 पाव चमचा मीठ घातलेला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे पोह्याचा 1 चमचा मैदा। तुमच्याकडं चिली पेस्ट असेल तर ती पण घालू शकता तुम्ही, किंवा अशी आपली कोरडी मिरची पूड असेल तरी पण घालू शकता। ती इथं मी 1 पाव चमचा घालणार आहे, आपल्या तिखटाच्या आवडीनुसार घालायची आहे ती। आणि आपल्याला कॉर्नफ्लॉवर लावणे, सध्या तरी आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर याच्यावर घालूयात। आणि हे हलक्या हाताने आपल्याला फक्त असं आहे, म्हणजे थोडंसं असं टॉस करायचं आहे, आपल्या सगळ्या फ्राईजला लागलं पाहिजे। तर आता आणखीन आपण थोडंसं याच्यावर घालूया। अगदी छान असं मस्त लागलं पाहिजे ते। तुम्ही बघू शकता हे कोटिंग इतकं सुंदर झालेलं आहे। तर आता आपल्याला हे असं लावून 1-5 मिनटं परत हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे। 1-5 मिनटं होऊन गेलेले आहेत। तर आता आपण बघूयात, तर हे छान असं कोटिंग झालेलं आहे। तर आपल्याला अजून थोडंसं, आता ह्याला कसं थोडंसं असं मॉइश्चर सुटलेलं आहे, तर आपल्याला परत ह्याच्यावर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे आणि परत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कोटिंग झालेलं आहे। तर आता गॅसवर आपल्याला हे छानपैकी आपल्याला तेलात हे अगदी फ्राईज करून घ्यायचे आहे, तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत। तर आता आपण गॅसवर ठेवूयात कढई। तर आपलं तेल हे छान गरम झालेलं आहे आणि आपण थोडीशी मीडियम फ्लेम करूया, कारण आपल्याला हे करपायला नको आहे। थोडीशी मीडियम फ्लेम करूया आणि आपले हे जे फ्रेंच फ्राईज आपण करून ठेवले होते की नाही कोटिंग केलेलं, ते आपल्याला सगळे याच्यामध्ये घालायचे आहे। गॅसची फ्लेम आपण मीडियम केली आहे बरं का। अशा प्रकारे आपले सगळे फ्राईज तयार करून झालेले आहेत, तळून झालेले आहेत। आणि आपण ज्या कढईत आपण हे तळले होते त्यातच आता आपल्याला याच्यामध्ये मंचुरियन ट्विस्ट द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपण ह्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, थोडंसं म्हणजे मी इथं घेतलेलं आहे 4 चमचे तेल घेतलेलं आहे। तर आता आपल्याला ह्याच्यामध्येच घालायचं आहे कांदा। मी कांदा असा मोठा कट करून घेतलेला आहे। कांदा आपल्याला थोडासा फ्राय करायचा आहे। तर आपल्याला कांदा असाच फक्त फ्राय करून घ्यायचा आहे। आता याच्यातच आपल्याला अद्रक आणि लसूण, मी तर लसणाच्या 5-6 पाकळ्या कट करून घेतलेत आणि अद्रक थोडासा म्हणजे पाव चमचा होईल असा कट करून, म्हणजे थोडासा किसून घेतलेला आहे। तर आपल्याला अद्रक आणि लसणाचा जो उग्रपणा आहे तो आपल्याला ह्याच्यात थोडासा घालवायचा आहे। तर आपल्याला हे 1-2-3 मिनटं असं छान परतूयात। 2 मिनटं झालेले आहेत
आपला लसणाचा आणि अद्रकचा खमंग वास यायला लागलेला आहे, म्हणजे आपलं हे छान असं झालेलं आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये हिरवी मिरची घालू शकता तुम्ही. मी इथं हिरवी मिरची घातलेली आहे, थोडीशी लाल मिरची पण मी इथं घातलेली आहे. ती 1 मिनिट आपल्याला फक्त परतायची आहे, कारण मिरचीचा पण जो फ्लेवर आहे तो फक्त आपल्याला बाहेर काढायचा आहे. मस्त असा वास सुटलेला आहे, खमंग, कसला सुंदर. आणि आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे कॅप्सिकम. तुमच्याकडे रेड कॅप्सिकम, येलो कॅप्सिकम असेल तर तुम्ही घालू शकता. मला काही मार्केटला ते मिळाले नाहीत आणि फ्रीजमध्ये पण शिल्लक नव्हते, त्यामुळं मी फक्त ग्रीन कॅप्सिकमच घातलेलं आहे याच्यामध्ये. आणि हे एक आपण 1 मिनटं असं छान असं परतूया, कारण कॅप्सिकमचा पण जो फ्लेवर आहे कच्चापणा जायला पाहिजे आणि फ्लेवर मेन त्याचा जो फ्लेवर आहे खमंग फ्लेवर तो बाहेर आला पाहिजे. इतपतच आपल्याला हे 1-2 मिनटं आपल्याला छान असं परतून घ्यायचं, कारण तो क्रंचीपणा पण राहायला पाहिजे आपल्या ह्याचा कॅप्सिकमचा. तर आता हे मस्त असं झालेलं आहे. याच्यामध्ये मी असे लांबडे टोमॅटो पण असे कट करून घातलेले आहेत, त्याच्यातल्या बिया सगळ्या काढलेल्या आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे चिली सॉस. आपण चिली सॉस इथं हे सगळं करताना गॅसची फ्लेम आपल्याला पूर्ण लो ठेवायची आहे. चिली सॉस आपण इथं टाकलेला आहे आणि तुम्हाला हवे असेल तर इथं तुम्ही थोडीशी लाल मिरची पूड पण घालू शकता. ही ॲक्च्युली बॅडगीच असल्यामुळं फारशी तिखट नाही आहे, कलरला सुंदर आहे. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे डार्क सोया सॉस. तो 1 चमचा घालायचा, 1 चमचा पुरे होतो, काही हरकत. आणि टोमॅटो सॉस इथं मी 6 चमचे घेतलेले आहेत, म्हणजेच ही छोटी वाटी अर्ध असं होईल घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ. मिठाशिवाय काय मस्त मजाच नाही आहे. आता मीठ घेतल्यानंतर आपल्याला विनेगर आपल्याला इथं तर 1/2 चमचा घालायचं आहे. 1/2 चमचा विनेगर घालायचं आहे. आणि विनेगर घालून झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये 1 ते 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. आणि हे छान असं आपल्याला 5 ते 7 मिनटं आपल्याला हे मस्त असं हाय फ्लेमवर आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तुम्ही ह्यावेळी टेस्ट बघू शकता मिठाची आणि तिखटाची. असं मस्त आपलं हे झालेलं आहे. ह्यात अगदी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फक्त चिमटभर किंवा 1/2 चमचा, अगदी चिमटभर, 1-2-3 चिमट होईल इतकंच आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे. आणि मध पण इथं फक्त अगदी 5-6 थेंब होतील, म्हणजे 1/2 चमचा अक्षरशः होईल इतका मध घालायचा आहे थोडासा. हे मात्र मध आणि साखर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता. पण ह्याच्यामध्ये ही छान अशी गोडसर, थोडीशी अगदी किंचित गोडसर टेस्ट खूप छान लागते, म्हणून मी ह्याच्यामध्ये हे ॲड करते आहे. आणि ह्याला ग्लेझिंग मध टाकल्यामुळं काय होतं, एक ग्लेझी पण असा येतो, छान असं त्याला ग्लेझिंग येतं मस्तपैकी, म्हणून मी मध याच्यामध्ये ॲड करते आहे. आणि आपल्याला इथं घालायचे आहेत पांढरे तीळ, थोडेसे तीळ घालायचे आहेत. आणि ह्या स्टेजला तुम्हाला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरीऐवजी तुम्ही कांद्याची पात असती ना ती पण घालू शकता. माझ्याकडे कांद्याची पात सध्या अवेलेबल नव्हती, म्हणून मी कोथिंबीर यूज केलेली आहे. आणि आता हे मस्त आपलं हे झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, गॅसची फ्लेम आपल्याला लोच केलेली आहे मी. तर आता हे फ्रेंच फ्राईज आपण तळून ठेवले होते की नाही, ह्याला आणखीन कुरकुरीतपणा येण्यासाठी आपल्याला ते परत थोडेसे 1-2 मिनटासाठी फक्त गरम तेलामध्ये आणखीन एकदा फ्राय करून घ्यायचे. हे परत एकदा फ्राय करायचे आहे मस्तपैकी असे. आणि ते आपल्याला आपण जे करून ठेवलेले की नाही लगेच असे ॲड करायचे आहेत. तर आता हे आपले छान तळून झालेले आहेत असे मस्त, बघा कसलं सुंदर ह्याला हे आलेलं आहे. आणि हे आपले मस्त असे आपण हे आता गॅसची फ्लेम करूया आता ऑफ, कारण हे असेच आपल्याला करून घ्यायचे आहेत. मस्त अगदी सुंदर असे आपले हे झालेले आहेत. वास तर इतका खमंग सुटलेला आहे, खूप मस्त वास सुटलेला आहे. तर आता आपण हे 2 मिनटं असेच ठेवूयात आणि मग प्लेटिंग करूयात.
तर अशा प्रकारे हे आपले मस्तपैकी फ्रेंच मंचुरियन तयार आहे. तर तुम्ही नक्की खाऊन बघा आणि करून बघा, खूप मस्त लागतात चहाच्या टाईम किंवा इतर मधल्या वेळेत. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची. मी कोथिंबीर घालते आहे म्हणजे माझ्याकडे कांद्याची पात नाही आहे म्हणून. तर थोडीशी कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी आणि थोडेसे तीळ ह्याच्यावर स्प्रेड करूयात. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि नक्की करून बघा. आणि अशीच आणखीन एक मस्त चटपटीत रेसिपी घेऊन परत भेटूयात. बाय बाय.